सर याची पूर्व मशागत या पिकाची तुम्ही कशी केली सुरुवातीची? सुरुवातीला आम्ही या लागवडीच्या क्षेत्रामध्ये नांगरट करून घेतलेली आहे व त्यानंतर याला 2 पाळ्या घातलेल्या आहेत व गादी वाफे साधारणपणे 3 फुटाचे आम्ही या ठिकाणी गादी वाफे तयार केलेले आहेत आणि मध्यंतरी एक साधारणतः 1 फुटाचे अंतर जेणेकरून पाणी निचरा होण्यासाठी अशा प्रकारे याची गादी वाफे तयार करून घेतलेले आहेत. सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, तुम्ही बियाणं आणलं बाबा, पण बियाण्यासाठी आणि पूर्व मशागतीसाठी या टोटल खर्च सुरुवातीला किती आला तुम्हाला? आता साधारणतः आपण आता आम्ही 10 गुंठ्यामध्ये लागवड केलेली आहे, त्यामुळे आम्हाला या 10 गुंठ्याकरता एकच क्विंटल बियाणे लागले की ज्याची किंमत 35,000 रुपये आहे. 35 व नांगरट व इतर तत्सम ज्या गोष्टी आहेत, साधारणतः ह्या गोष्टी आपण लागवडीचा खर्च जो ज्या महिला आपण या ठिकाणी लागवडीसाठी आणल्या होत्या, साधारणपणे हा एकूण खर्च आहे जवळपास 6,000 रुपये. तर साधारणपणे 35 आणि ते 6 एक 42,000 पर्यंत आपल्याला 10 गुंठ्यापर्यंत 10 गुंठ्यासाठी खर्च अपेक्षित आहे. सर तुम्हाला याचं उत्पन्न किती येईल, किती अपेक्षा तुमची, समज उत्पन्न किती येईल तुमचा अंदाज एक? आता तर या 10 गुंठ्याच्या क्षेत्रामधून सफेद मुसळी आपण जी काही 1 क्विंटल बियाण्याची लागवड केली आहे, तर हार्वेस्टिंग करताना वाळवण केलेली जी काही क्षमता आहे, तर साधारणपणे आम्हाला 4 ते 5 क्विंटल बियाण्याची म्हणजे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे व त्याचा भाव जर 70,000 रुपये लागला तर साधारणतः 3 ते 3.5 लाख रुपये आम्हाला या ठिकाणी निव्वळ नफा मिळावा किंवा मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. 5 शेतकऱ्यांना 10 गुंठे 3 ते 3.5 लाखापर्यंत उत्पन्न तुम्हाला या जे पीक आहे सफेद मुसळीतून तुम्हाला मिळू शकतं. सर याचे काही औषधी गुणधर्म तुम्हाला माहित असतील तर ते प्रेक्षकांना सांगा आपल्या. मुळातच नाविन्यपूर्ण पीक या अंतर्गत ही सफेद मुसळी आहे. प्राचीन आयुर्वेदामध्ये अतिशय औषधी वनस्पती म्हणून याला खूप महत्वपूर्ण स्थान मिळालेलं आहे. परंतु हल्ली आपण नगदी पिकाच्या धावपळी मागे अशा प्राचीन पिकांकडे वळत नाहीत. आता मुळात ही सफेद मुसळीचे औषधी गुणधर्म असे आहेत की याने तुमची पचन क्षमता वाढते, ऊर्जा क्षमता वाढते, त्याप्रमाणे आपण प्रजनन क्षमतेला मदत करते व तसेच शुक्राणूंची वाढ व त्यांचा दर्जा सुधारण्यामध्ये आपण त्याला ते फर्टिलायझेशन म्हणतो आपण. तर शुक्राणूंची वाढ आणि दर्जा सुधारण्यामध्ये सुद्धा या सफेद मुसळीच्या जे काही कंद आहेत यांचा फार मोठा उपयोग होतो. त्यामुळे प्राचीन आयुर्वेदामध्ये बऱ्याचदा मात्र याचा उपयोग झालेला आपल्याला आढळून. तुम्ही आपल्या प्रेक्षकांना म्हणजे आपले जे पाहतात शेतकरी त्यांच्यासाठी काही संदेश द्याल का? मुळातच बघा, आता जग हे खूप धावपळीनं किंवा स्पर्धेच्या युगामध्ये आता आपण जर ऊसासारखे पीक, ठीक आहे, मान्य आहे नगदी पीक आहे, चांगले आहे, परंतु कालावधी दीर्घ कालावधी आहे. 18 महिन्यापर्यंत वाढ पाहण्यापेक्षा 18 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे 3-4 पिकं घेता येतात आणि ऊसाचं उत्पादन एकरी 50,000 ते 60,000 रुपये तुम्हाला निव्वळ नफा मिळू शकतो. परंतु सफेद मुसळीचं जर पीक तुम्ही 1 एकर केलं तर साधारणपणे तुम्हाला यामध्ये 8 ते 9 लाख रुपये एकरी या ठिकाणी जर चांगल्या प्रकारे जर मेहनत केली तर साधारणतः 8 ते 9 लाख रुपयाचे उत्पादन तुम्हाला 3.5 ते 4 महिन्यामध्ये मिळू शकते. म्हणून त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करेल की आपण पारंपरिक पिकाला फाटा देऊन अशा प्रकारे सफेद मुसळी व इतर तत्सम नाविन्यपूर्ण पिकांचा अवलंब करून आपल्या जीवनामध्ये समृद्धी आणावी. ठीक आहे. खूपच त्यांनी असे लागवडीपासून तर त्याच्या गुणधर्मापर्यंत इतके डिटेल मध्ये जाऊन त्यांनी सफेद मुसळीचे सफेद अभ्यास केलेला आहे. त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल आणि कसं व्यवस्थापन काय, आणखीन काय तुमचे मनात जी प्रश्न असतील ते आम्ही तुम्हाला कमेंट मध्ये त्यांचा नंबर देऊ, तुम्ही प्रत्यक्ष त्यांना कॉल करून विचारू शकता आणि तुम्ही प्रत्येक पीक घेण्या अगोदर पूर्ण डिटेल मध्ये त्याची माहिती काढावं, कारण यांनी एकदम चांगल्या प्रकारे त्याच्या औषधी गुणधर्मापर्यंत ते पोहोचलेले आहेत. म्हणजे आता शेतकरी खूप, म्हणजे शेतकरी हा काय अडाणी राहिलेला नाही, एकदम सुशिक्षित वर्ग असा शेतकरी झालेला आहे जो पूर्ण मुळापर्यंत जाऊन पिकाचे एकदम त्याच्या काय काय गुणधर्म आहेत इथपर्यंत त्यांनी माहिती काढण्यास आता शेतकऱ्यांनी चालू केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग राबवून प्रगती करून घ्यावी अशी आमची इच्छा आहे. आणि अशा प्रकारे आजची माहिती होती आणि अशीच माहिती, महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण अशी माहिती आम्ही टाकली की ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. तर धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद शिंदे साहेब. धन्यवाद.